तर आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की साखरखेड्यामध्ये हनुमान मंदिराच्या बाजूला एक माळी भवन आहे। या ठिकाणी संत रामपाजी महाराजांचा सत्संग आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। तर जे काही प्रचाराची रॅली होती ती आता या सभागृहापर्यंत आलेली आहे। तर हिच्यामध्ये काही संत रामपाजी महाराजांचे अनुयायी जे प्रचार करत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार सर आपलं नाव? गोपालदास, बुलढाणा जिल्ह्याहून आलेले। आपण काय करता? माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे। मी आता परमनंटमध्ये ना ज्यावेळेस सुट्टी असते तेव्हा सेवेसाठी येतो। तर या ठिकाणी तुम्ही सत्संगाचं आयोजन केलं आहे, तर त्याची तयारी कशी केली आपण? आम्ही या सत्संगाची नियोजन सकाळी येतोय। अगोदर सरपंच आणि पोलीस पाटलांचं परमिशन वगैरे घेऊन या गावात अगोदर गावागावात जाऊन घर जाऊन पुस्तकाची सेवा केली आणि आता जो रॅली काढलेली आहे या रॅलीमध्ये घर जाऊन एक जो जगत लोक असते त्यांना समजून आणि सत्संगासाठी त्यांना आमंत्रित केलेले। या सत्संगाचा मुख्य उद्देश काय आहे? ह्या सत्संगाचा मुख्य उद्देश आहे की घराघरात आणि पूर्ण जगत लोकांना परमात्म्याची भक्तीची माहिती कळाली पाहिजे। पूर्ण मोक्ष मार्ग कोण देते, पूर्ण मूलमंत्र काय आहे, सगळी गोष्टी हे जाणून घेण्यासाठी आम्ही जगत लोकांना म्हणजे हे करते, प्रचार करते। संत रामपाजी महाराज कशाच्या आधारावर सत्संग करतात? संत रामपालजी महाराज हे आपले पूर्ण वेद, पुराण आणि पूर्ण शास्त्रानुकूल भक्ती असे वेदानुसार आणि पूर्ण पुराण याच्यात सांगताय। ठीक आहे, धन्यवाद। तर यांनी सांगितलं की संत रामपाजी महाराजांच्या सत्संगाचं आयोजन या ठिकाणी कशा प्रकारे केलेलं आहे आणि संत रामपाजी महाराजांचे सत्संग जे आहेत ते सर्व धर्माच्या धार्मिक ग्रंथाच्या आधारावर संत रामपाजी महाराज सत्संग करत असतात। व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी संत रामपाजी महाराजांचे अनुयायी सेवा करण्यासाठी इथं आलेले आहेत। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो संत रामपाजी महाराजांचे एक अनुयायी या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यांची स्थिती की ते अपंग आहेत, तरी या ठिकाणी ते एक 3 व्हीलर घेऊन या ठिकाणी सत्संगामध्ये सेवा करण्यासाठी आलेले आहेत। त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। नमस्कार नमस्कार। सर, आपलं नाव? माझं दिगंबर निंबाजी उरसाल। आपण कुठून आला? चिखली, बुलढाणा। आपण या कंडिशनमध्ये आहे तरी आपण सेवा करायला येतात, तर काय सांगाल आपण? हे भगवंताची सेवा करायला भेटली आणि असं ज्ञान जगामध्ये नाही। हे समजल्यानंतर मी 3 व्हीलरवर सगळी सेवा करतो, सत्संगात जातो, पुस्तक सेवा करतो आणि असे कुठेही सत्संग असला तर तिथं जातो आणि हे असं ज्ञान जगातही नाही आणि असे संत पुऱ्या ब्रह्मांडात नाही आणि या एकाच ब्रह्मांडात नाही तर 21 ब्रह्मांडातही नाही। तर हे जे तत्वाची संत आहे हे जगामध्ये एकच आहे आणि असं अमोल ज्ञान आपण ग्रहण करून आणि त्यांची दीक्षा घेऊन आपण सर्वांनी मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे, कारण असा पुन्हा डबल मार्ग येत नाही। आपण ज्यावेळेस इथं जन्म झाला आपला तर त्यावेळेस हे तत्वदर्शी संत बी आहेत, तर असं मौका आपल्याला भेटत नाही। एखाद्या वेळेस आपल्या हातामध्ये जे पुस्तक आहे या पुस्तकाची प्रचार सेवा आपण करण्यासाठी इथं आल्यात, ते पुस्तक कशाच्या आधारावर लिहिलं आहे? हे वेद आणि गीता याच्यावर आधारित आहे आणि याच्यामध्ये सर्व गीतेचे श्लोक आणि अर्थासकट रामपाल महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे आणि अशी भक्ती कोणीही करत नाही। फक्त गीताचं ज्ञान सांगतात, परंतु त्याच्या गीतेसारखं कोणी वागत नाही, ज्ञानासारखं। या पुस्तकाची किंमत किती आहे? किंमत किती आहे पुस्तकाची? हे किंमत हे छापायला लागतात 100 रुपये, परंतु ही भक्तीसाठी फक्त 20 रुपयाचं पुस्तक भेटलं आहे आणि आम्ही चिखलीवरून इथं आलेलो आहे या साखरखेडा गावामध्ये। ठीक आहे सर, धन्यवाद साहेब।